महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय। राज्यातील शाळांमध्ये आणि शाळांच्या परिसरात म्हणजेच 50 मीटर परिसरात चरबी, ट्रान्सफॅट आणि अतिरिक्त साखर असलेल्या जंक फूडची विक्री, मोफत वाटप तसेच जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे। शासकीय अनुदानित, खासगी तसेच सीबीएसई आणि आयसीसी सह विविध मंडळांच्या शाळांना हा निर्णय लागू असणार आहे। त्यामुळे शाळांच्या आवारात किंवा परिसरात विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या अशा खाद्यपदार्थांच्या विक्रीवर आता प्रशासनाची कडक नजर असणार आहे। सेफ फूड सेफ महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या संदर्भात आदेश जारी केल्याची माहिती समोर आली आहे। विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ मिळावे यासाठी निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या निर्णयाचा राज्यातील जवळपास 1,08,000 शाळा आणि सुमारे 2 कोटी विद्यार्थ्यांवर परिणाम होणार असून शालेय वर्गात आरोग्यदायी आहाराच्या सवयी लागाव्यात आणि अयोग्य खाद्यपदार्थांच्या सेवनाला आळा बसावा यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं मानलं जातं। महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत चांगले आणि सुरक्षित खाद्यपदार्थ पोहोचले पाहिजेत हे प्रशासनाचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे आता शाळांच्या परिसरात जंक फूड विक्री करण्यावर प्रशासन काय कारवाई करतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सेफ फूड आणि सेफ महाराष्ट्र होण्यामध्ये हे पुढचं पाऊल ठरेल। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,08,000 शाळा आहेत। तर राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत। याच्यातले ठळक वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, खाजगी, निवासी, नॉन रेसिडेन्शियल आणि सर्व मंडळ, मग ते एसएससी असेल, सीबीएसई असेल, आयसीएसई असेल, आयजीसीएसई असेल, आयबी असेल, कोणत्याही बोर्डची शाळा जरी असेल त्या सर्वांना हे लागू आहे। एडेड असेल, अनएडेड असेल, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, हे कोणतंही डिस्टिंक्शन याच्यामध्ये नाही। सर्व शाळांना हे लागू आहे। ह्या शाळांमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृह, वसतिगृहातली स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे। म्हणजे काय, शाळेमध्ये जे कॅन्टीन असेल किंवा जे मिड डे मील स्कूलमध्ये जे प्रोव्हाइड करतात ते असतील किंवा अंगणवाडीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांना हे फक्त फसाई लायसन्स असणारेच असू शकतात। जर नसतील तर त्यांना लायसन्सवालेच अपॉइंट करावे लागतील। विदाऊट लायसन्स होल्डर यांना आपल्या स्कूलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये फूड सर्व करू शकत नाहीत, हा त्याचा अर्थ आहे। त्या अनुषंगाने त्यांना सर्वांना लागू आहे। त्याचप्रमाणे शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून, ज्याला आउटर साईड ज्याला म्हणतो, त्यापासून 50 मीटरपर्यंत ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो त्याची विक्री, जाहिरात, विपणन व मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती।